shine through for you. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला ब्लॉग आहे मित्रांनो, तो आहे काळमांडी वॉटरफॉल। मी नाशिकवरून त्र्यंबक मार्गे चाललो। ॲपवरती एकदम क्लिअरली लोकेशन दाखवते। त्याच्यावर इथून आम्हाला 40-42 दाखवते। आम्ही एप्रिलच्या एंडिंगला चाललो मित्रांनो, 25 तारीख आहे आज, गुरुवार आहे। जास्त गर्दी तिथे पाहायला भेटणार नाही असा अंदाज आहे। बघू आता तिथे गेलो समजेल। मला काही पोहता येत नाही, त्यामुळे मला लाईफ जॅकेटची गरज पडेल। हा माझ्याबरोबर जो आहे त्याला पोहता येतं। शनिवार रविवार नसल्यामुळे गर्दी थोडी कमीच राहील मित्रांनो। आणि पाण्याची लेवल तिथे गेल्यानंतर समजेल मित्रांनो किती। तुम्हाला जर यायचं असेल, आम्ही एप्रिलच्या एंडिंगला आहे आता, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता। पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मी की पाण्याची पातळी वगैरे किती आणि किती मजा वगैरे येते तिथे। मित्रांनो अखेर काळमांडवी धबधबा जव्हार असा बोर्ड आम्हाला कमांड लागली, तुम्ही बघू शकता। आम्ही तिथपर्यंत आलोय। पावती का उगले प्रति व्यक्ती 20 रुपये का तिकीट, आणि 4 व्हीलरचे 50 रुपये पार्किंग। आणि पार्किंग केल्यानंतर किती अंतर आहे वॉटरफॉलचं? 5 मिनिटात आहे ना। लाईफ जॅकेटची किती? 100 रुपीज पर आवर्स ना। ओके। तर मित्रांनो आम्ही आता वॉटरफॉलकडे चाललोय, परंतु इथला रस्ता बघू शकता मित्रांनो, फक्त सिंगल गाडी जाईल असा रस्ता आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। म्हणजे ज्यावेळेस शनिवारी रविवारी इथे गर्दी राहत असेल ना, तर त्यावेळेस 2 गाड्या क्रॉस होणार नाही मित्रांनो। तर चला आज गर्दी कमी आहे, पटापट जाऊया मित्रांनो आणि करूया मजा काळमांडवी वॉटरफॉलची। आम्ही गाडी पार्किंग करायला आलोय, तुम्ही बघू शकता। हे बघा अशा गाड्या आल्या, मोटरसायकल म्हणजे गर्दी आहे इतकी काही नाहीये। पण किती जण होते गँग? किती होती ती? 3 जण होते का? नाही वय काय होतं त्या मुलाचा जो गेला? 22चा होता। 17-18 से पिलेले इथे 16-17। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ड्रिंक करून इथं आले आणि उडी मारली। पोहता येत नसताना, लाईफ जॅकेट नव्हतं, काही नव्हतं। आणि किती दिवस झाले त्या हादशाला? तरी 8-9 दिवस। लेटेस्ट आताची बातमी। आणि पाणी आहे का भरपूर खाली याला? तर चला चला येतो। ड्रिंक करून अजिबात येऊ नका। आणि पोहता येत असेल आता, मला पोहता येत नाही पण मी लाईफ जॅकेट वगैरे घेतो वातावरण, तर उडी मारतो नाही तर उडी। मित्रांनो थोडं पुढं आल्यानंतर इथे तुम्हाला पाणी दिसायला लागतं, तुम्ही बघू शकता। घेऊन आहे का तुम्ही? आम्ही करून आले? नाशिकवरून आलो। आम्ही नाशिकवरून आलो। जाऊया शिडीने, आम्ही खाली उतरतोय आता। आलोय जवळजवळ आम्ही। धबधब्याचं बघू शकता तुम्ही वातावरण। इथून उड्या बंद केलाय का आता? आणि आता 9 दिवसापूर्वी घटना गेली इथे, इथे गेली का? खाली इथे का? इथे का? याच्या त्या बाजूला का? हां तर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला खाली दिसतंय ना, तर तिथे तो मुलगा गेला आहे। आणि तो गेल्यामुळे तुम्ही इथून उड्या बंद केल्या का? मग अगोदर बंद केलेलं? किती दिवसापूर्वी बंद केलेली आता? 1 महिना झाला का? तर मित्रांनो जवळजवळ 1 महिना झाला आहे। इथून वरून जे उड्या आपण बघायचं ब्लॉगमध्ये, आता बंद केलं आहे। छोटी जम चालेल। मग मी जाऊ का तिथे? चला मित्रांनो आता मी तिथे जाण्याचा प्रयत्न करतो लाईफ जॅकेट घालून, आणि घेऊ परत आपण या वॉटरफॉलची माझ्या। मी आता लाईफ जॅकेट घेतो, तिथे बघू शकता। 1 महिन्यापूर्वी मित्रांनो लाईफ जॅकेटचे 150 होते, आता 100 केले आणि समिती निर्माण केली। एकदम पॅक बांधा। हा मी म्हणजे पोहता येत नाही मला मित्रांनो, बाकी काही एन्जॉय करून आणि सुरक्षित जावा। हां बरोबर, हे आमचा उद्देश आहे। चांगले उद्दिष्ट चांगलं बरं का तुमचं।
पूर्ण अजून पुढच्या महिन्यात मे मध्ये पण पाणी राहील काही असं पूर्ण पाऊस पडेपर्यंत. पावसात विशेष नाही ना, रौद्र करीत असेल 12 महिने राहतो ना. नाही पण पावसाळ्यात इथे उतरायला जागा राहत ना, कुठपर्यंत पाणी राहतं? खूप भरून जातं ना, पूर्ण फुल होत असेल पूर्ण. तरी पण एक लेवल बोला ना अंदाजे. समजायचं आपले कंटिन्यू 7 दिवस हे झाड हे झाड बुडून जातं. झाड पूर्ण बुडतं. म्हणजे कसं 7 दिवस कंटिन्यू पाऊस चालू. कंटिन्यू 7 दिवस पडला. पूर्ण एप्रिल महिन्यामध्ये एंडिंगला एवढं पाणी याच्यामध्ये. ज्यावेळेस पाऊस पडत असेल त्यावेळेस किती रुद्र हा वॉटरफॉल बनत असतो. आणि या गणपतीच्या टायमाला एकदम अति सुंदर दिसतं गणपतीच्या वेळी. हिरवगार असतं. म्हणजे तो सीझन एकदम महत्वाचा आहे. महत्वाचा आहे तो सीन आणि हा सीन अलग आहे. गणपतीच्या वेळेस पण पोहायला चान्स असतो की ते. आता समिती निर्माण केली तर देतील शहराचं. अच्छा नाही तर देत नव्हते की तुम्ही पहिले नाही देत होते असं. कारण आता हे निसटणार नाही. तर मित्रांनो गोप्रो घेऊन आपण जाते आता डायरेक्ट पाण्यामध्ये लाईफ जॅकेटचं. शिट्टी वाजवल्यावर सरळ फेका बरं का. यांना सांगतो ना शिट्टी वाजवायला सरळ फेका. पाणी लोटतं मी तरी जाता येत नाही, मला पोहता येत नाही. प्रयत्न करतोय. तिकडे मध्ये जात आहे पाणी खूप त्रास देतो. मित्र मी उडी मारतोय आता. गोप्रो किती दम धरतो काय माहिती. ओके कसं वाटलं मित्रा? एकदम मस्त जबरदस्त. 1 2 3 start. आला वाड्या. ओके 1 2 3. Shine through if you believe it's true. Baby, won't you let the light shine through for you, 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 won't you let the light shine through. या बघा यांनी खाली पास सुरू. चला जाऊ का मी. बस पाणीला ते लोक नाही देणे. हे काय घेऊन Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand
to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you, 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 won't you let the light shine through? तर मित्रांनो आता खूप वेळ आम्ही पोलो, खूप मजा केली. लाईव्ह जॅकेटची एकदम 1 तासाच्या वर 2 तास मजा केली आम्ही. ड्रोन वगैरे उडवले. आता मित्रांनो ब्लॉग संपवतोय, आता निघतोय, आम्हाला वेळ झालाय. तर ब्लॉग वगैरे आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, बाय. हे हलवली रे, हलवली काय नाही, दम झालाय का येऊ का खरं काय रे, दम झालाय खरोबर. In the sky, gazing far.